बीडमधील प्रकरण आणि भ्रष्टाचाराचे आरोप पत्नी करुणा मुंडे यांच्यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेले आहेत। विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर सध्या दबाव आहे। मात्र अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडेंना अभय देण्यात आलं। दरम्यान आता महायुतीमधल्या घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनं धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण आतापर्यंत विरोधकांकडूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनं धनंजय मुंडे यांच्या बाबत आपले पत्ते ओपन केलेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज आहेत। धनंजय मुंडे यांच्यामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची? शिवसेना नेत्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आक्रमक भूमिका बघायला मिळते की 3 यंत्रणा धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करतात। त्या तिन्ही यंत्रणांचे प्राथमिक चौकशी अहवाल समोर येऊ द्यात। त्याच्यामध्ये जर ते दोषी ठरले तर त्यांच्यावर कारवाई करू। कुठं याच्यामध्ये नाराजीचा प्रश्न आहे? तिन्ही नेत्यांची भूमिका एकच आहे की चौकशी अहवाल प्राप्त व्हायच्या अगोदर कारवाई करणं हे योग्य नाही। चौकशी होऊ द्या। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा। त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं शिंदेच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांची कुजबूज सुरू आहे। नाराजी व्यक्त करता येते। काय वाटतं आपल्याला या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर? कुजबूज म्हटल्यानंतर ती जे आहे भिंती आड वगैरे किंवा आपसात होते, आता त्याच्यावर आपण काय बोलायचं आहे की नाही? कुजबूजच आहे ती। वाल्मिक कराडशी निकटचे संबंध असल्यानं त्यांच्या मागे शुक्ल काष्ट लागलाय। त्यानंतर त्यांची एक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत। कृषी मंत्री असताना घेतलेले निर्णय वादामध्ये सापडलेत। पत्नी करुणा शर्मा प्रकरणी सुद्धा ते अडचणीमध्ये आलेत आणि त्याचमुळे महायुती सरकारची बदनामी होत असल्याचा सूर सध्या उमटतोय। धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला। मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर जून 2024 मध्ये पवनचक्की कंपनीच्या खंडणीबाबत बैठक झाल्याचा सुरेश धस यांनी दावा केला। बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न सध्या चर्चेत येतोय। पालकमंत्री असताना 73 कोटींची बोगस बिलं काढल्याचा भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आरोप करण्यात आलाय। धनंजय मुंडे यांच्या 2 कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट मिळाल्याचा अंजली दमानिया यांनी दावा केला। कृषी साहित्य खरेदीमध्ये 275 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात अंशतः ते दोषी ठरले। मी ऍक्च्युली सगळ्या डिटेल्स म्हणजे त्यांच्या कराड अँगल, बीडमध्ये कराडची दहशत कशी आहे, मग ऑफिस ऑफ प्रॉफिट कसं आहे की धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांची व्यंकटेश्वरा नावाची कंपनी जी एका मंत्र्याची कंपनी आहे, ह्याच्यात खरं इलेक्शन कमिशन एका दिवसात निर्णय घेऊन त्यांची मंत्रीपद काय आमदारकी सुद्धा रद्द होते। मी आता 14 पानांचं पत्र ह्या सगळ्या डिटेल्स एका ठिकाणी घालून सगळी एक्झिबिट्स लावून मी मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांव्यतिरिक्त लोकायुक्तांना लिहिलंय, कॅगला लिहिलंय, ECIला लिहिलंय की याच्यावर कारवाई करण्यात यावी। जोपर्यंत एखाद्या मंत्र्याबद्दल सुस्पष्ट रिपोर्ट तयार होत नाही, त्यांनी केलेल्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये स्वतः मंत्र्याचं इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही, तोपर्यंत असं करता येत नाही। राज्याचे मुख्यमंत्री अलर्ट आहे। राज्याचे मुख्यमंत्री कधी भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, देत नाही, हे तुम्हालाही अनुभव आहे। ज्या दिवशी मुख्यमंत्र्याला वाटाल चंद्रशेखर बावनकुळे चूक केली आहे, ते का म्हणतात बाजूला करतील। ज्या दिवशी आमच्या देवेंद्रजीला वाटलं की धनंजय मुंडे ही चूक आहे, ते बाजूला करतील। आमचे मुख्यमंत्री सहन करणार नाही, कधीच सहन करणार नाही। गेल्या 2 महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडतात। मात्र राजीनामा कोणी घ्यायचा यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आधी टोलवाटोलवी सुरू होती। मग पुराव्याशिवाय कारवाई न करण्याची भूमिका फडणवीस अजितदादांनी घेतली आहे। मात्र या प्रकरणी महायुती सरकार नाहक बदनाम होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलेलं आहे की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे। याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती। मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील, पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच। तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे, याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखा पहिला असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणारा। धनंजय मुंडेंच्या बाबतीमधला जो प्रश्न आपण विचारला, तर
आम्ही तर हेच म्हटलं की जो दोषी असेल त्याच्याबाबत कारवाई केली गेली पाहिजे. आता त्या ठिकाणची तपासणी सुरू आहे. जर त्याच्यामध्ये दोष असतील तर त्यांचे नेते अजित पवार त्याच्यावर निर्णय घेतील. खरं तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सुरुवातीला शिंदेच्या शिवसेनेनं कोणतंही भाष्य केलं नव्हतं. मात्र आता मुंडेंच्या राजीनाम्यावरून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं समजतंय. यामागे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद असल्याची कुजबूज सुद्धा सुरू झाली. नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदावरून संघर्ष, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सुरुवातीला स्थान न मिळणं यावरून शिवसेनेमध्ये सध्या नाराजी आहे. त्याचवेळी आता अजित पवार यांना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेनं धनंजय मुंडे यांच्यावर धनुष्यबाण रोखल्याचं बोललं जात आहे. शिवाजी काळेसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज.